नमस्कार मंडळी, आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत कढी पकोडा। चला तर मग कृतीकडे वळूया। कढी पकोड्यांसाठी लागणारं साहित्य: दही, वाटणासाठी कोथिंबीर, खोबरं, लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि जिरं, आणि फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे आणि मोहरी, आणि चवीसाठी मीठ। आणि पकोड्यांसाठी आपल्याला लागणार आहे हळद, तिखट आणि मीठ। आता आपण कढीसाठी वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करून घेतलेलं आहे, पण दही आणि वाटण मी एकत्र फेटून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी देत आहोत कढईला। दही पण याच्यातच फेटून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि वाटणामध्ये मी थोडी हळद पण टाकलेली आहे। आता आपण कढीच्या पकोड्यांसाठी मिश्रण कालवून घेत आहोत। हे घरी दळलेल्या डाळीचं पीठ आहे। हे इथे पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकत आहे, हळद, आणि मीठ। कढीच्या पकोड्यांसाठी दुसरं काही लागत नाही जास्त। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही जिरं आणि ओवा घालू शकता, कोथिंबीर। आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच घट्ट करून घ्यायचं आहे। जास्त एकदम पातळ पण नाही करायचं। आपलं पीठ हे अशा प्रकारे भिजवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला गोल भजे पाडता येतील। आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं। आता ते तापलंय का नाही पाहून घेऊया। थोडंसं आपण बेसन टाकून घेऊ। तेल आता आपलं तापलेलं आहे। आपण भजे काढून घेऊया। छोटे छोटेच भजे काढायचे आपल्याला, ते कढईमध्ये भरपूर फुलतात। याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायची गरज नाही आहे। तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे हे टाकू शकता। पण कढईमध्ये तर सगळं येतं ना, म्हणून आपल्याला प्लेन भजेच करायचे आहेत। मग थोडंसं मी तिखट टाकलं, एकदम पण मंद आणि नको आहेत ना। आता आपले भजे झालेले आहेत, तर आपण काढून घेऊयात। आता सर्व भजे आपण अशा प्रकारे तळून घेत आहोत। आता आपण कढी तयार करून घेऊया। आता कढीचं मिश्रण, भजे वगैरे सगळं तयार झालेलं आहे। आता फक्त कढी फोडणीला द्यायची आहे। पातेलंही तापलेलं आहे। आता तेल घालून घेऊया। आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे। आता आपण यात मोहरी टाकून घेत आहोत। मोहरी पण छान तडतडली आहे। आता जिरं टाकते, कढीपत्ता, लसूण आणि थोडी कोथिंबीर फोडणीला। आता आपली फोडणी छान झालेली आहे। आता आपण हळद टाकतोय, 1 छोटा चमचा हळद वाटणात ही टाकलेली आहे। आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊया। सगळं केलेलं मिश्रण, दही वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे वाटणात, ते आपण टाकत आहोत। गॅस बारीक करून घेतलेला आहे।
आता मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा गोळा तयार केलेला आहे. आपण ह्याच्यात टाकतोय का तर थोडा दाटसरपणा यायला. आता पकोडे टाकले तर अजूनच दाट होणार आहे. पण पकोड्यांसाठी जरा जास्त लागते ना कढी, मग आपण पातळसर करणार आहोत. शोषून घेतात ना पकोडे. आता आपण त्याच्यात मीठ टाकत आहोत. आता कढीला आपल्याला खूप सारे असे उकळे आणायचे नाही आहे. उकळे आणले का कढी फुटते, म्हणून आपण थोडंसं असं वरती त्याचा झाग आला ना, फेस आला ना का थोडासा एवढा असा का मग आपण बंद करणार आहोत आणि बंद करून मग नंतर पकोडे सोडणार आहोत. कढी झालेली आहे, मी गॅसही बंद केलेला आहे. आता त्याच्यात आपण पकोडे सोडत आहोत. आता हे पकोडे याच्यामध्ये एकदम नरम पडतील, कढी शोषून घेतात ना, एकदम मऊ मुलायम होणार आहे. आपली कढी पकोडा रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.